आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मी भावी नगरसेवक. महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. कधी होणार अशा प्रतीक्षेत असलेली निवडणूक आता जवळ येऊन ठेपली आहे. सामाजिक कार्यातून राजकारणाकडे होणारी आपली वाटचाल यशस्वी व्हावी, आपल्या भावना आपल्या मतदारांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी स्मार्ट न्यूज उपलब्ध करून देत आहे आपल्या हक्काचे व्यासपीठ, ज्यामधून आपण आपली भूमिका मतदारांना समजावून सांगू शकता. स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून आपण आपली भूमिका मांडा आणि जनतेसमोर व्यक्त व्हा. इच्छुक उमेदवारांनी संपर्कासाठी क्रमांक 7259145470 किंवा 8208983869 यावर संपर्क साधावा. नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सोमवारच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल होण्याची शक्यता. भारत माता की जय घोषणा. अफगाणिस्तानवरून भारतीय परतले. हिवाळी अधिवेशन बेळगावात भरणार. भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. माणकापूर येथे यंत्रमाग कामगारांचा मेळावा संपन्न. चौथ्या रेल्वे गेटच्या दुरुस्तीचे काम सुरू. नियम पालनाच्या चौकटीत रक्षाबंधनाचा सण साजरा. ऐन सणासुदीच्या दिवसात रहदारी पोलिसांची वसुली मोहीम सुरूच. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या गर्दीला मोठे उधाण आले आहे. अर्ज भरण्यासाठी सोमवार दिनांक 23 हा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारांना आपले अर्ज सोमवारी दाखल करावे लागणार आहेत. सोमवारच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांना अगदी अल्प वेळ दिला आहे. त्यामुळे अवघ्या एका दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन उमेदवारांसमोर आहे. त्यामुळे आता 2 दिवसात अर्ज भरून नंतर मतदारांशी संपर्क साधण्याची कामगिरी करावी लागणार आहे. उमेदवारी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे. त्यामुळेच त्यांच्या धावपळीला वेग आलाय. उमेदवारांच्या समर्थकांनी गल्लोगल्ली मतदारांशी संपर्क साधण्याची धडपड देखील सुरू केली आहे. प्रत्येक वार्डामध्ये बैठका घेऊन उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे आता मनपा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. कोरोनाच्या नियमावलीमुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यांचे पालन करीत निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाण्याची धडपड सुरू झाली आहे. भारत माता की जय घोषणा. अफगाणिस्तानवरून भारतीय परतले. अफगाणिस्तानवरून 87 भारतीयांना घेऊन वायुसेनेचे एक विशेष विमान रविवारी पहाटे दिल्लीत दाखल झाले. या नागरिकांना काल म्हणजेच शनिवारी भारतीय वायुसेनेच्या विमानाद्वारे सर्वप्रथम काबूलवरून ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे नेले गेले होते. या पाठोपाठच भारतीय वायुसेनेच्या C-17 या विमानाने देखील काबूलहून 168 नागरिकांना घेऊन उड्डाण घेतलं आहे, ज्यामध्ये 197 भारतीय आणि काही 20 अफगाण शीख आणि हिंदू सहभागी होते. अफगाणिस्तानचे खासदार नरेंद्र सिंह खालसा हे देखील C-17 विमानातील 23 अफगाणी शीख नागरिकांमध्ये सहभागी आहेत. हे विमान आज गाझियाबाद हिडन IAF बेसवर उतरणार असल्याची सरकारी सूत्रांच्या अहवालाने ANI ने माहिती दिली आहे. 107 भारतीय नागरिकांसह 168 प्रवासी असलेले भारतीय वायुसेनेचे विशेष परतीचे विमान काबूलहून दिल्लीला जात आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विटरद्वारे दिलेली आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तेथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत यायचे असल्याने ते काबूल विमानतळावर जमा होत आहेत. या दरम्यान
आता भारताला या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी रोज 2 विमानांच्या उड्डाणांना परवानगी मिळाली आहे। त्यामुळे आता रोज 2 विमानं काबूलवरून भारतासाठी उड्डाण घेतील। या विमानांद्वारे आता अफगाणिस्तानमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परततील असे कळविण्यात आले आहे। हिवाळी अधिवेशन बेळगावात भरणार। कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात घेण्यासाठी आपला प्रयत्न राहील। तसेच बेळगाव जिल्ह्यातील 10 ठिकाणी ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत। येत्या 20 दिवसात सर्व केंद्रांची कामे पूर्ण होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिली। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी दुपारी सुवर्ण विधानसौधमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। येत्या 20 दिवसात सर्व ऑक्सिजन प्रकल्प सुरू होणार आहेत। चिकोडी येथे RT-PCR तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे। गोकाक येथेही एक केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात येणार आहे। 5 नव्या तालुक्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याची सूचना आपण आरोग्य विभागाला दिली आहे। केंद्रांकडून 1 कोटी लस मिळविण्यासाठी मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे लसीकरणाचा वेगही वाढणार आहे। खास करून सीमा भागातील गावात प्राधान्याने लस दिली जात आहे। प्रत्येक गावात लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर भरविण्याची सूचना करण्यात आली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले। भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन। या खेपेच्या महानगरपालिका निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे। त्या दृष्टीने आता उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत। तसेच पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे। खानापूर रोड टिळकवाडी येथे पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार अनिल बेनके, पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट MB जिर्ली, महानगर भाजपचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी पक्षाच्या अस्तित्वासाठी सबलीकरणासाठी ही लढाई जिंकणे महत्त्वाचे आहे। तसेच या खेपेस आपण महानगरपालिकेच्या 45 जागा जिंकू असा विश्वास आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केला। माणकापूर येथे यंत्रमाग कामगारांचा मेळावा संपन्न। कर्नाटक राज्यातील असंघटित असणाऱ्या यंत्रमाग कामगारांना संघटित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि यंत्रमाग व्यवसायाच्या उन्नतीसाठी आपण राज्यभर लढा उभारणार असून त्यासाठी कामगार आणि मालकांनी संघटित राहून एकत्रित येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यंत्रमाग कामगार संघटना कर्नाटक राज्याध्यक्ष शिवलिंग टिर्की यांनी व्यक्त केले। ते माणकापूर तालुका निप्पाणी येथील माणकापूर यंत्रमाग संघटनेच्या पहिला वर्धापन आणि यंत्रमाग कामगार मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। कॉम्रेड भीमराव खोत म्हणाले, यंत्रमाग कामगार आणि मालक एकाच नाण्याच्या 2 बाजू असून त्यांनी समन्वय साधून आपल्या व्यवसायाची आर्थिक उन्नती साधून घेणे गरजेचे आहे। स्वागत करून प्रास्ताविक माणकापूर पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन कुंभार यांनी केले। यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि कामगारांचा सत्कार करण्यात आला। 4थ्या रेल्वे गेटच्या दुरुस्तीचे काम सुरू। अनगोळ येथील 4थे रेल्वे गेट अचानक नादुरुस्त झाल्याचा प्रकार शनिवारी घडला। सकाळच्या वेळी गेट बंद झाल्याने गेटच्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या। यामुळे नागरिकांना दुसऱ्या आणि तिसऱ्या रेल्वे गेट मार्गे प्रवास करावा लागल्याने कामावर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली। मात्र रविवारी या गेटच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले। शनिवारी सकाळी रेल्वे निघून गेल्यानंतर गेट उघडताना तार तुटली। यामुळे गेट उघडले गेले नाही। सकाळच्या सत्रात वडगाव, अनगोळ, शहापूर, येळूर या परिसरातील नागरिक उद्यमबाग येथे कारखान्यामध्ये कामाला जातात, परंतु गेट बंद असल्याने त्यांची धावपळ झाली। पुन्हा माघारी फिरून तिसऱ्या रेल्वे गेट मार्गे उद्यमबाग येथे पोहोचावे लागले। 2 तास लागून रेल्वे कर्मचाऱ्यांनी या गेटची दुरुस्ती केली, परंतु यामुळे नागरिकांचे मात्र पुरते हाल झाले। या रेल्वे गेटवर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे। नियम पालनाच्या चौकटीत रक्षाबंधनाचा सण साजरा। शहर आणि परिसरात रविवारी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। मात्र वीकेंड लॉकडाऊनच्या नियमावलीमुळे हा सण नियमांच्या चौकटीत साजरा करण्याची वेळ नागरिकांवर आली होती। घरोघरी भावंडांनी रक्षाबंधन करून हा सण उत्साहात साजरा केला।
पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन आणि ओवाळणी यांचे कार्यक्रम पार पडले। त्याचबरोबर नारळी पौर्णिमेचा मुहूर्त साधण्यासाठी आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते। शहरातील विविध मंदिरांमध्ये विशेष पूजन कार्यक्रमांचे आयोजन होते। श्रावणात करण्यात येणाऱ्या श्रावणी समारंभांना देखील बहर आला होता। मात्र प्रशासनाच्या घोषणेमुळे वीकेंड लॉकडाऊन सर्वत्र पाळण्यात येत होता। त्यामुळे बाल युवा वर्गाच्या उत्साहावर परिणाम झाला होता। नागरिकांना मोकळेपणाने संचार करता आला नाही, तसेच दुकाने बंद राहिल्यामुळे खरेदीचा आनंद देखील लुटता आला नाही। या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाचा सण पार पडला। ऐन सणासुदीच्या दिवसात रहदारी पोलिसांची वसुली मोहीम सुरूच। शहरातील मध्यवर्ती भागात वाहने घेऊन ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या वाहनांची कागदपत्रे आणि वाहन परवाना तपासणीसाठी पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे। रविवारी सणाचा दिवस असल्यामुळे नागरिकांची दुपारपर्यंत वर्दळ होती। मात्र यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची मोहीम देखील गतिमान झाली होती। कॅम्प भागातील BSNL सर्कल तसेच संजयनी सर्कल या ठिकाणी पोलिसांनी वाहनधारकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। दुचाकी वाहनधारकांना रस्त्यावर अडवून त्यांच्या वाहनांची तपासणी करण्यात येत होती। प्रामुख्याने हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांना अडविण्यात येत होते। त्याचबरोबर कागदपत्रांची तपासणी देखील करण्यात येत होती। यामध्ये पोलिसांनी 200 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत दंड वसुली करण्याचा सपाटाच लावला होता। त्यामुळे अनेक नागरिकांना आर्थिक भुर्दंडाचा फटका बसला। अशा वेळी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी या प्राध्यापक आनंद मेंडसे यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले। सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मेधा पुरव सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडला। ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत कुमार केतकर यांच्यासह अनेक मान्यवर ऑनलाईनद्वारे प्रकाशन समारंभात सहभागी झाले होते। कुमार केतकर यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले। पुणे येथील दादापुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडला। गेली 6 दशकाहून अधिक काळ मराठी भाषिकांनी सीमा प्रश्नाचा लढा चालवला आहे। देशात चालवलेला हा सगळ्यात दीर्घ लढा आहे। मराठी भाषिक लोकशाहीसाठी हा लढा देत आहेत। हा लढा असंहिक मार्गाने चालवलेला आहे। मराठी भाषिकांची लोकेच्छा ध्यानात घेऊन सीमा भागातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात केंद्र सरकारने विलीन करावा असे विचार पुस्तकाचे लेखक प्राध्यापक आनंद मेंडसे यांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले। कोविड नियम उल्लंघन प्रकरणी विनय कुलकर्णी विरोधात गुन्हा दाखल। वीकेंड लॉकडाऊन असताना कोविड नियमांचे उल्लंघन करत
जमाव जमवल्याचा ठपका ठेवत माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्यावर शनिवारी वडगाव पोलिसात गुन्हा दाखल केला. वडगावचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर यांनी याबाबतची फिर्याद दिली. 9 महिन्यांपासून कारागृहात असलेले काँग्रेसचे माजी मंत्री विनय कुलकर्णी यांची शनिवारी सकाळी सुटका झाली, परंतु त्यांच्या स्वागतासाठी शेकडो लोक हिंडलगा कारागृहासमोर जमले होते. वीकेंड लॉकडाऊन असताना जमाव जमविण्यावर निर्बंध आहेत, परंतु कुलकर्णी यांचे शेकडो समर्थक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सभागृहासमोर जमले. यावेळी वाहतूक कोंडी झाली, शिवाय सामाजिक अंतराचा देखील फज्जा उडाला. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कुलकर्णी यांच्या विरोधात वडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर यांनी सुओ मोटो तक्रार दाखल करून घेतली आहे. विद्यानगरात वाळूच्या ट्रकने रस्त्याची दुर्दशा. खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात ऐन पावसाळ्यात वाळूने भरलेला ट्रक घातल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. आधीच मुसळधार पावसाने रस्ता चिखलमय झाला असून उखडून गेल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याबाबत खानापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विवेक बन्ने यांना कल्पना देण्यात आली आहे. एकीकडे रस्ता करण्यासाठी नगरसेवकासह नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे, त्यातच असलेल्या रस्त्यामध्ये वाळूने भरलेला ट्रक घातल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तेव्हा नगरपंचायतीने गटारी आणि रस्ते वेळीच पूर्ण करावेत अशी मागणी विद्यानगरातील नागरिकातून होत आहे. झाड शहापूर ग्रामस्थांचा मंदिर हटविण्यास विरोध. बेळगाव खानापूर रोडवरील झाड शहापूर येथील मारुती मंदिर हटविण्याचा प्रयत्न कंत्राटदारांनी केला. त्याला स्थानिकांनी विरोध करत मंदिराला हात लावला तर खबरदार असा इशारा दिला. झाड शहापूर येथे जुने मारुती मंदिर आहे, त्यावर ब्रिज होत असून हे मंदिर अन्यत्र हलविण्याचा प्रयत्न शनिवारी झाला. यावेळी ग्रामस्थ आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. मंदिर हटविण्याऐवजी त्याचा जीर्णोद्धार करा अशी मागणी उपस्थितांनी लावून धरली. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य मल्लाप्पा मर्वे, भरमा तहसीलदार भरमाण्णा गोरल, मारुती तहसीलदार आणि स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. शनिवारी 76 उमेदवारी अर्ज दाखल. बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शनिवारी 76 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. याआधी 9 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, त्यामुळे उमेदवारी अर्जांची एकूण संख्या 85 झाली आहे. शनिवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये 8 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. यामध्ये रायमन वाज, सुधाकर भातकांडे, मुजम्मिल डोन्नी, अनुश्री देशपांडे, रतन मासेकर, संजय शिंदे, जयश्री माळगी यांचा समावेश आहे. रविवारी अर्ज भरणा केंद्रांचे कामकाज बंद होते, त्यामुळे उद्या सोमवारी एकच दिवस उमेदवारांना अर्ज भरण्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी. मुस्लिम समाजाने सुरुवातीपासून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यात योगदान दिले आहे. दरम्यानच्या काळात दुरावलेला हा समाज पुन्हा समितीकडे आणण्यासाठी मुस्लिम समाजाला महापालिकेत प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी शहापूर परिसरातील मुस्लिम समाजाने महाराष्ट्र एकीकरण समितीकडे केली आहे. शहापूर परिसरातील मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी निवडणुकीत 2 ठिकाणी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले तर त्यांचा चांगला फायदा होणार आहे अशी भूमिका मांडली. मध्यवर्ती समिती खजिनदार प्रकाश मरकाळे यांनी मुस्लिम समाजाच्या या भूमिकेचे स्वागत केले. रणजित चव्हाण पाटील यांनीही विचार मांडले. यावेळी अमजद अली मोमीन, नवाज सिपाई, युसुफ कटांबळे, मौमीद्दीन कुदनूर, अत्ताउल्ला देसाई, मसनूर, अमजद पठाण, खानापूर युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील उपस्थित होते. मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा. मराठी विद्यानिकेतन शाळेच्या वतीने शुक्रवारी वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमावेळी शिक्षक नारायण उडकेकर यांनी मनोगत व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा 20 ऑगस्ट 2013 रोजी खून करण्यात आला. या घटनेनंतर हा दिवस राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक इंद्रजित मोरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, श्रेयसी लुईस, स्वाती जाधव, सहदेव कांबळे यांच्यासह इतर उपस्थित होते. खानापूर भाजप नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बेळगाव भेटीवर आले असता खानापूर तालुका भाजपचे नेते विठ्ठल हलगेकर यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन खानापूर तालुक्याच्या विकासाबद्दल चर्चा केली.
खानापूर तालुक्यातील अनेक विकास कामे पडून आहेत, त्याला चालना द्यावी अशी मागणी करत तालुक्यातील नवीन योजना लवकरच राबवा असे सांगितले। यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी खानापूर तालुक्याच्या विकासाबद्दल विचार नक्कीच केला जाईल असे आश्वासन दिले। यावेळी खानापूर तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, किरण येळ्ळूरकर, अशोक देसाई, सुरेश देसाई, सयाजी पाटील, गुंडू तोपिनकट्टी आणि इतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन। उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री येथील संजय गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत निधन झाले। ते 89 वर्षांचे होते। कल्याण सिंह गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते। त्यांना 4 जुलै रोजी गंभीर अवस्थेत अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते। तेव्हापासून ते जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत होते। शुक्रवारी त्यांची प्रकृती आणखी खालावली। त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांना डायलिसिसवर ठेवण्यात आले होते। शनिवारी रात्री त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले। कार सेवकांनी अयोध्येतील बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी पाडली, तेव्हा कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते। मशीद पाडल्याप्रकरणी दोषमुक्त केलेल्या 32 जणांमध्ये ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह कल्याण सिंह यांचाही समावेश होता। अमित खात्रीने जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत पटकावले रौप्य पदक। राष्ट्रीय विक्रमी 17 वर्षीय अमितने 42 मिनिटे 17.94 सेकंद अशी वेळ देत दुसरा क्रमांक मिळवला। सुवर्ण पदक विजेत्या कॅनियाच्या हेरिस्टोन व्हॅनियोने 42 मिनिटे 10.84 सेकंद अशी वेळ नोंदवली। स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 4x400 मीटर मिश्र रिले शर्यतीत भारताने कांस्य पदक पटकावले होते। 9000 मीटर अंतरापर्यंत अमित आघाडीवर होता, परंतु उर्वरित 2 टप्पे बाकी असताना व्हॅनियोनीने त्याला मागे टाकत वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह सुवर्ण पदक प्राप्त केले। स्पेनच्या पॉल मॅग्राला कांस्य पदक मिळाले। बुडापेस्ट टेबल टेनिस स्पर्धेत मनिका उपांत्य फेरीत पराभूत। भारताच्या मनिका बत्राला शनिवारी WTT कंटेंडर बुडापेस्ट आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला। त्यामुळे मिश्र दुहेरीसह महिला एकेरीचे विजेतेपद मिळण्याचे तिचे स्वप्न भंगले। रशियाच्या एलिझाबेथ अब्रामिनने मनिकाला उपांत्य फेरीत 4-0 असे पराभूत केले। अंतिम फेरीत एलिझाबेथ समोर झिऑन यांगचे आव्हान असेल। टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनिकाने 3ऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती। मनिका आणि ज्ञानशेखरन साथियन या जोडीने शुक्रवारी मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळण्याची किमया साधली। मिश्र दुहेरीनंतर एकेरीचे विजेतेपद मिळवले असते तरी माझा आनंद द्विगुणित झाला असता, परंतु एलिझाबेथने माझ्यापेक्षा उत्तम खेळ केला। आता आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या आव्हानासाठी मी सज्ज होणार आहे असे मनिका म्हणाली। बुद्धिबळच्या 2 राष्ट्रीय संघटना विलीन। आपापसातील मतभेद बाजूला सारून देशात बुद्धिबळचा प्रसार करण्याच्या हेतूने भारतीय बुद्धिबळ महासंघ आणि भारतीय बुद्धिबळ संघटना यांनी शनिवारी विलिनीकरणाचा निर्णय घेतला। महासंघाचे अध्यक्ष संजय कपूर यांनी याविषयी जाहीर करताना यापुढे बुद्धिबळशी निगडीत सर्व कार्ये महासंघाच्या नावाने होतील असे सांगितले। सर्व भागधारक आणि पदाधिकाऱ्यांनी एकमताने विलिनीकरणास होकार दर्शवला आहे। भारतातील बुद्धिबळाला गती देण्याबरोबरच खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे असे कपूर म्हणाले। कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अन्य महासंघांप्रमाणेच आम्हालाही बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला आहे। त्यामुळे आता आपापसातील मतभेदांच्या खेळाला अधिक फटका बसू द्यायचा नाही या हेतूने आम्ही एकत्रित आलो असून लवकरच देशातील सर्व पातळींवरील स्पर्धांचे पूर्वीप्रमाणे आयोजन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही कपूर यांनी सांगितले। बेंगळूरच्या प्रशिक्षक पदावरून कॅटीज पायउतार। ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू सायमन कॅटिचने शनिवारी इंडियन प्रीमियर लीग 2020 क्रिकेटमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला। त्याशिवाय IPLच्या उर्वरित हंगामासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळूरने श्रीलंकेचा वानिदू हसरंगा, दुष्मंता चमीरा आणि ऑस्ट्रेलियाचा टीम डेव्हिड यांना करारबद्ध केले आहे।
46 वर्षीय कॅटिस यांनी वैयक्तिक कारणास्तव प्रशिक्षक पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ॲडम झंपा, डॅनियल सॅम आणि फिन ॲलन उर्वरित IPL मध्ये सहभागी होणार नाहीत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.